कसे अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावास थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा तुम्ही पेशंटला ओळखता? नाही, त्या मॉलमध्ये बेशुद्ध पडलेल्या सापडल्या आम्हाला, म्हणून त्यांना आम्ही इथे घेऊन आलो. आता आम्ही इथून जाऊ शकतो का? नाही, तुम्हाला थांबावं लागेल. पेशंटच्या फॅमिलीला मी फोन केलाय, ते येतीलच इतक्यात. डोळ्यातून पाणी काढायची काहीही गरज नाहीये. ती मुलगी कोणीही लागत नाहीये आपली. रस्त्यामध्ये बेशुद्ध झालेली सापडली म्हणून घेऊन आलोय आपण तिला इथे. बस. खरं तर मला इथे यायची इच्छा नव्हती. आता तिच्या घरचे लोक येणार इथे. इच्छा नसतानाही त्यांची थोबाडं बघायला लागणार आणि त्यांचे तमाशे. आय रिअली हेट दॅट टिपिकल मिडल क्लास ड्रामा. काय ती माणसं, काय तो जय. अगं दे. थँक्यू. वेलकम. छानीनी लहान आहे ग. चालेल. चला काम करा. बसा जागेवर बसा. जुई तुझ्यासाठी मोठा आहे. ड्युरेबिलिटी आणि क्वालिटी वाईज तुमच्या प्रॉडक्टचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. जय, थँक्यू सर. मी लगेच ऑर्डर. हां, आपलं ठरल्याप्रमाणे मी अजून 2 महिने तरी ऑर्डर देऊ शकत नाही. सर, तुम्ही प्रोडक्ट विकत घेण्यासाठी मी तुम्हाला डिस्काउंट ऑफर पण करू शकतो. पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगू का सर, हे प्रोडक्ट 2 महिने आधीच विकत घेऊन तुम्ही 2 महिने न वापरता ते टिकतंय का हे पण बघू शकता. आणि माझं हे प्रोडक्ट टिकणारच. नाही टिकलं ना तर मी पैसे परत करेन. नाईस कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स मला माझ्या प्रोडक्टवर आहे सर. सॉरी. आय लाईक युअर बिझनेस अप्रोच. पण कुठल्याही व्यवसायात इतकी घाई चांगली नाही. बिझनेसमध्ये जशी तत्परता महत्वाची आहे तसाच पेशन्स, सबुरी ती तितकीच महत्वाची आहे. मी हे लक्षात ठेवेन सर. थँक्यू. आणि 2 महिने आधीच प्रोडक्ट विकत घ्यायचंय की नाही हे तुमचं ठरल्यावर मला कळवा. आय होप मला ऑर्डर मिळेल. येतो. जय, बिझनेस इज ऑलवेज अ गॅम्बल. कधी आपल्याला इतकं वर घेऊन जातो आणि कधी देव करू तुझ्यावर अशी वेळ कधीच नाही हो. पण जर कधी गरज लागली तर आमच्या कंपनीलाही तुझ्यासारख्या एम्प्लॉईची खूप गरज आहे. सॅलरी तू मागशील ती. थँक्यू सर. पण मला नोकरी नाही करायची. होप. इवन आय होप सो. पण नियतीचे खेळ खूप वेगळे असतात जय. ती कायम आपल्या 4 पावलं पुढे चालत असते. तुझा फोन वाजतोय, अर्जंट असेल तर घे.
येतो सर. हा बोल सुहास. कधीपासून फोन करतो मी तुला. आदितीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? हा मोठा योगायोगच म्हणायला हवा. आदिती नेमकी तुम्हालाच सापडली म्हणून तुम्ही वेळेत तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आमच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्यानं हेच केलं असतं, माणुसकीच्या नात्यानं. मगाशी ते डॉक्टर सांगत होते की पेशंटचे नातेवाईक आल्यानंतर त्यांनी जर पोलीस केस केली तर आम्हाला पुढच्या प्रोसिजरसाठी थांबावं लागेल. तुम्ही जर पोलीस केस वगैरे काही करणार नसाल तर आम्ही जाऊ शकतो का? आधीच खूप वेळ गेला इथे आमचा. खरंच आमच्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं खूप वेळ. मिस्टर खानोलकर, मी तुम्हाला 10,000 डिपॉझिट म्हणून भरावे लागतील. किती? 10,000? अण्णा हो, इतके पैसे आणायचे कुठून? नाही म्हणजे त्यापेक्षा आधी तिला ना सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं तर बरं झालं असतं. नाही नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. तुमचा काही दोष नाही यात. तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबरच आहात. याच ठिकाणी आणणार ना तुम्ही. पण आमच्यासारख्यांना परवडत नाही इतकी महागडी हॉस्पिटल. तुमच्या सुनेला इथे आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तुमची परवानगी घेतली नाही, ही चूकच झाली आमची. अर्थात त्या चुकीची भरपाई करावीच लागणार. थांबा बाबा, असू देत, मी भरतो पैसे. तुम्ही आदितीला इथे ऍडमिट केलं हेच खूप आहे माझ्यासाठी. आई सुखी राहा. अदितीकडे लक्ष असू द्या. काळजी घ्या तिची. हो. एवढे देत होते पैसे तर घेतले का नाहीस? त्यांना की 10,000ने फरक नसता पडला. आणि आदिती त्यांची मुलगीच आहे ना. आदिती कुठल्या रूम मध्ये? रूम नंबर 301. खिसा फाटका असेल ना तर माणसाने एवढा तोरा करू नये. नाही आता मी त्याच्याच भल्यासाठी म्हणत होते ना. घेतले असते पैसे तर काय फरक पडला असता? काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं हे तुम्हाला नाही कळणार वहिनी. हो का? तुला खूप कळतंय रे. एवढं आहे ना तर तूच भर हॉस्पिटलचं बिल. जय, मला इथे कोणी आणलं? मिस्टर अँड मिसेस दाभोळकर. काय? जय, ते तुझं आहे का? नाही आदिती मा. हे कुठे सापडलंय? बाहेर होतं. हेच शोधत होतो मी. काय आहे? अगं हा नाही, नको, तुला नाही कळणार. बट थँक्यू. आजपर्यंत तू मला काही बोललायस आणि मला ते कळलं नाही असं झालंय. कम ऑन, सांगून तर बघ. हे तू माझी मस्करी नाही ना करणार? ओके, जा तू आता. म्हणजे जा आता. नाही, ऐक ना, ऐक ना.
आदिती आय एम सॉरी, मी सांगतो, प्लीज बस. हे मी एक मिनिट. जय का एक मिनिट. प्रेझेंटिंग पोर्टेबल ग्राइंडिंग मशीन. पोर्टेबल ग्राइंडिंग मशीन. लहानपणापासून बघत आलो आईला अण्णांना हे मोठे मोठे डबे घेऊन जायचे दळण. त्याच्या वजनाचा त्यांना होणारा त्रास बघितला ना की डोकं सटकायचं माझं. तेव्हाच ठरवलं ह्याच आकाराची मशीन्स बनवायची. घरातल्या घरात दळण दळता येतील अशी. म्हणजे मग घराघरातल्या कुठल्याही आईला अण्णांना आजीला हे एवढं वजन कॅरी करायची गरजच नाही. बरं, याची किंमत अगदी कमी, आपल्या चाळीत प्रत्येकाला परवडेल अशी. शिवाय दर महिन्याला कंपनीचा माणूस येऊन सर्व्हिसिंग करून जाणार आणि 3 वर्षांची गॅरंटी वेगळी. आणि याचा आकार इतका कॉम्पॅक्ट आहे की तुम्ही कुठेही ठेवू शकता, म्हणजे कपाटावर किंवा अगदी बेड खाली सुद्धा. आणि ह्या सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून मी गेला वर्षभर ह्या प्रोजेक्टचं पेपर प्लॅनिंग केलं. खूप छान आहे. खरंच? हो खरंच. हल्ली लोक फक्त स्वतःच्या प्रॉफिटचा विचार करून बिझनेस प्लॅन करतात, पण तू खरंच जगावेगळा आहेस. स्वतःचाच नाही तर इतरांचा विचार करून तू इतका छान बिझनेस प्लॅन बनवलायस. खरं तर फक्त प्रॉफिट कमवण्यासाठीच बिझनेस केला जातो, पण मला प्रॉफिटच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी कमवायच्या. माणसं, पैसा येतो जातो, पण ही जुळलेली माणसं कायम राहतात. स्वतःला ना क्लायंटच्या जागी इमॅजिन करून बघायचं. त्याच्या आर्थिक नाही भावनिक गरजा समजून घेतल्या पाहिजे. आणि ज्याला ह्या लोकांच्या मनात घर करता येतं ना, त्याला या जगातल्या कुठल्याही घरात जाऊन काहीही विकता येतं. खूप छान आहे. जे कळायला मला MBA ची डिग्री घ्यावी लागली ते तुम्हाला इतक्या सहज सोप्या पद्धतीने इतक्या पटकन समजवलं. अरे खरंच. उलट मी तर आता असा विचार करतेय की पुस्तकी डिग्रीपेक्षा मला जय नावाच्या युनिव्हर्सिटीत शिकायला जास्त आवडेल. ओ अच्छा. इतके दिवस हे का लपवून ठेवलंस माझ्यापासून? भीती वाटत होती. आणि हो आदिती, तुझं हे स्वप्न तुला जगापासून लपवून ठेवण्याची काहीही गरज नाहीये. हे नक्की पूर्ण होईल. कारण तुझं स्वप्न आता फक्त तुझं नाहीये, ते माझंही आहे. नजर नको ना लागायला कोणाची. सगळी हुशारी हे प्लॅनिंग करण्यात केली. दाखवत नसलेस तरी तुला किती त्रास होतोय कळतंय मला. अविनाश सर म्हणत होते तेच बरोबर. नियती सतत सतत आपल्या बरोबर खेळ खेळत असते. नेहमी आपल्यापेक्षा 4 पावलं पुढेच असते. हो नवर सर, ऐका ना, आपले ते सर आहेत ना,
ते सारखं जाहिरातीबद्दल विचारत होते. जाहिरात दिली का नाही, आली का नाही, दिली. तर मी त्यांना आज उद्या करतोय. तुम्हाला साहेब माहिती आहेत ना, उगाच पकडलं गेलं तर उगाच नकाल तांगड्या घाई कशाला करताय. आणि थोडासा वेळ हा लागणारच. काय सेटिंगवाली मुलगी बघायची म्हणजे वेळ लागणारच थोडासा. आणि अशी जर मुलगी मिळाली ना तरच आपल्या खिशाचं पोट भरणार आहे. कोण काय बोलतंय ते कळणार आहे. ऑफिसवर कसा असा कंट्रोल राहणार आहे. नाही तर उगाच डोक्याला हे तापा बिपाचं कारण तू आम्हाला अजिबात सांगू नकोस रे. ही असली कारणं साहेबांना अजिबात आवडत नाहीत. रजेबद्दल बोलत होता. नवरे, सेल्स एक्झिक्युटिव्हच्या पोस्टसाठी अजून कोणी आलं कसं नाही? मला पेपरमध्ये बातमी दिसली नाही. नाही काय सर, लोक येतात चौकशी करतात आणि निघून जातात. काय आपला तो लग्नाचा नियम आहे ना. आणि मी खडसावून सांगितलं त्यांना, नियम म्हणजे नियम. जमत असेल तर राहा, नाही तर तुमची काहीही गरज नाही. नवरे, आज शुक्रवार आहे. सोमवारपर्यंत जर ही वेकन्सी भरली नाही तर होणार, 100% होणार. अजून 3-4 दिवस जरा आराम कर. लगेच काम करायला सुरुवात करू नकोस. जय, मी ओके आता. आणि उद्या तर अगदी ठणठणीत होणार आहे मी. बरं मला सांग, उद्या टिफिनसाठी कुठली भाजी करू? बटाट्याची करू? नाही, काही नको मला. उद्या जरा लवकर निघायचं. 3-4 ठिकाणी इंटरव्ह्यूज. इंटरव्ह्यू? कसला इंटरव्ह्यू? जय, कसला इंटरव्ह्यू? काय विचारते मी विचार करतोय कुठेतरी नोकरी बघा. बस झाला आहे बिझनेस वगैरे. का असा अपसेट होतोस जय तू? अरे आत्ताच तू कुठे काम चालू केलंस ना, आणि चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळतोय. तुझ्या डोक्यात त्या 10 लाखाचं टेन्शन आहे का? हे बघ, त्या 10 लाखाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. आपल्याला ना आपलं स्वप्न पूर्ण करायचंय जय, आणि एक ना एक दिवस ते नक्की पूर्ण. आणि कधी येणार आहे तो दिवस? सांग ना मला. हा एक दिवस कधी येणार आहे अदिती? आणि तो दिवस येईपर्यंत काय माझ्यामुळे तुझी फरफट होऊ द्यायची का मी? आणि कशासाठी का अदिती? कशासाठी सांग ना मला. या माझ्या स्वप्नासाठी, बिझनेस. या फालतू स्वप्नासाठी हा काय मिळालंय यांनी कोणाला? आणि यासाठी आजपर्यंत किती गोष्टींना मुरड घातलीस तू. आणि मी काय देऊ शकलोय तुला? नाही. अरे ते आय एम सॉरी, पण तू हे बोलणार नाहीस कधी मला. पण मी नाहीये का तुझ्या लायकीचा? तू प्लीज मला सोडून दे. काय म्हणालास? काय म्हणालास तू? मी कशाला मुरड घातली आणि कशाचा त्याग केला हे शोधण्यापेक्षा आता जे माझ्या हातात आहे ना ते टिकवायचंय मला. मी काल सोडून आलेल्या सुखाचं दुःख नाहीये मला. आज या घरातली माणसं माझ्यापासून दुरावतील याचं जास्त दुःख आहे. मी न सांगता सुद्धा माझ्या मनातलं किती पटकन ओळखायचं असतं जय. आज किती सहजपणे बोलून गेलास. मला सोडून जा. सॉरी आदिती, मला आता हा त्रास नाही सहन होते ग. स्वतःच घर नाही वाचवू शकत मी, आणि एकत्र कुटुंबाची कसली भाषा करत. मी अशी एकत्र घराची
एकत्र कुटुंबाची भाषा करायला लागलो की या लोकांना वाटतं की मी स्वतःच्या बळावर स्वतःच्या बायकोला पोसू शकत नाही. यांना वाटतं हे जर निघून गेलं तर मी आर्थिकदृष्ट्या अडकेल म्हणून मी यांना थांबवतोय. नेहमी माझ्या वागण्या बोलण्याचा चुकीचाच अर्थ काढत आलेत काय. जय, जेव्हा लोकांना आपल्या बोलण्यावर विश्वास नसतो ना, तेव्हा आपल्या कामातून आपण त्यांचं आपल्याबद्दलचं मत बदलायचं असतं. पण त्यासाठी ना तुला तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला हे आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे जय, आणि त्यासाठी गरज पडली तर नोकरी मी करेन, तू नाही. आणि तू कुठे कमी पडतोस म्हणून मी हा डिसिजन नाही घेतलाय जय. मला माहिती तू कधीच कुठेच कमी पडू शकत नाही, पण मला तुझी साथ द्यायची. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर जय. जसं तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस ना, तसंच मीही तुझ्यासाठी काहीही करू शकते. नोकरी खूप छोटी गोष्ट आहे.